श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. वर्ष 2026 मध्ये होणाऱ्या 18व्या ब्रिक्स शिखर परिषदेचं यजमानपद भारताकडे आहे. त्या अगोदर देशभरात विविध क्षेत्रांमधील सहकार्यासाठी भारतातल्या विविध शहरांमध्ये मंत्रीस्तरीय आणि विविध कार्यगटांच्या बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे. यामधील पुणे, मुंबईसह चेन्नई, जयपूर आणि गांधीनगर इथं वेगवेगळ्या विषयांवर आयोजित ब्रिक्स बैठकांचा घेतलेला आढावा आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण ऐकणार आहोत. श्रोतेहो, भारत अध्यक्षपद भूषवत असलेल्या ब्रिक्स परिषदेची यंदाची संकल्पना क्षमता, नवनिर्मिती, सहकार्य आणि शाश्वततेसाठी निर्माण ही आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून ग्लोबल साऊथ म्हणजेच विकसनशील राष्ट्रांना एकत्र आणून एक मजबूत आणि सुरक्षित भविष्य घडविण्याचा भारताचा मानस आहे. 12 आणि 13 सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत होणार असलेल्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या अगोदर भारतात अनेक मंत्रीस्तरीय आणि विविध कार्यगटांच्या बैठकांचं आयोजन केलं जात आहे. यातील तामिळनाडूतल्या चेन्नई इथं 21 ऑगस्टला 14वी ब्रिक्स विज्ञान, तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन ही मंत्रीस्तरीय बैठक पार पडली. पुण्यात देखील 19 ते 21 ऑगस्ट दरम्यान 12वी ब्रिक्स दळणवळण मंत्री आणि ICT कार्यगटाची बैठक पार पडली. तर राजस्थानमधील जयपूर इथं 20 ते 21 ऑगस्ट दरम्यान पर्यटन मंत्री आणि कार्यगटाची ब्रिक्स बैठक झाली. या बैठकांमध्ये झालेली चर्चा आणि भारतानं यात मांडलेली भूमिका याविषयी बोलताना आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि मुंबईच्या सोमय्या विद्याविहार विद्यापीठाच्या स्कूल ऑफ सिव्हिलायझेशन स्टडीजचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर संदेश सामंत यांनी सांगितलं. सर्वात आधी म्हणजे जयपूरमध्ये जी बैठक झाली ती ब्रिक्स देशांच्या उद्योग मंत्र्यांची बैठक झाली. यात MSME, सौर ऊर्जा क्षेत्र, स्टार्टअप्स यासारख्या विषयांचा विचार केला गेला. भारताने यात इन्क्युबेटर नेटवर्क आणि ब्रिक्स स्टार्टअप इनोव्हेशन फंड उभारण्याचा प्रस्ताव मांडला आहे. याच्यामुळे वेगवेगळ्या स्टार्टअपसाठी भांडवल उभारणी असेल किंवा सौर ऊर्जेला प्रोत्साहन देणं असेल यासारख्या विविध गोष्टी होण्याची शक्यता आहे. याचा जागतिक दक्षिणेला म्हणजे ज्यात आपण ग्लोबल साऊथ म्हणतो याला सुद्धा एक मोठा फायदा होईल. म्हणजेच ग्लोबल साऊथमधले जे देश आहेत यांना विकसित देशांवर अवलंबून न राहता विकसनशील देशांना एकत्र येऊन तिथल्या लघु आणि मध्यम उद्योगांना एकत्र उद्योगांच्या विषयीची संधी निर्माण करणं हा त्याचा उद्देश आहे. याशिवाय चेन्नईमध्ये जी बैठक पार पडली ती विज्ञान संशोधन क्षेत्रासंबंधीची बैठक पार पडली. यात सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन यातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली. यात नक्कीच संशोधन, तंत्रज्ञान यामध्ये ब्रिक्स देशांनी एकत्र येऊन काम करण्यावर चर्चा झाली. यात ब्रिक्स सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इनोव्हेशन फ्रेमवर्कच्या माध्यमातून तरुण वैज्ञानिक आणि नवीन जगासाठी उपयोगी अशा कार्यक्रमांवर भर देण्याचा प्रस्ताव मांडला गेला आणि असे कार्यक्रम राबवण्याचा मानस या सर्व सदस्य देशांनी दाखवला. आपण जर पाहिलं तर विज्ञानात आजकाल हवामान बदल, ऊर्जा, औषध निर्मिती, डिजिटल तंत्रज्ञान, आरोग्य असेल, शेती असेल या सगळ्याचा एक मोठा सहभाग असतो. आणि ब्रिक्स देश ज्यात बहुतांश विकसनशील देश आहेत हे विकसित देश एकत्र येऊन स्वतःच्या फायद्यासाठी आणि जगाच्या फायद्यासाठी सुद्धा एका प्रकारचं फ्रेमवर्क निर्माण करतील किंवा एखाद्या प्रकारची व्यवस्थेची निर्मिती करतील असा या सर्व गोष्टींचा उद्देश आहे. आणि म्हणूनच चेन्नईत पार पडलेल्या या विज्ञान संशोधन आणि इनोव्हेशन या बैठकीने आता या पुढचा कुठेतरी मार्ग प्रस्तावित केला असं आपल्याला म्हणता येईल. यानंतर पुण्यात जी बैठक झाली ती आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल अर्थव्यवस्था आणि सायबर सिक्युरिटी या अत्यंत महत्वाच्या विषयावर झाली. यात ब्रिक्स देशांचे कम्युनिकेशन मिनिस्टर्स म्हणजेच जनसंपर्क मंत्री सहभागी झाले होते. यात ऑफकोर्स सायबर सिक्युरिटी असेल, डिजिटल कनेक्टिव्हिटी असेल, भविष्यातली कम्युनिकेशन तंत्रज्ञान असेल या सर्वांविषयी चर्चा झाली. आणि आपण जर पाहिलं तर भारताने अगदी UPI असेल किंवा डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल यात विशेषतः कमी खर्चात डिजिटल पेमेंट, सरकारी सेवा, आर्थिक संधी उपलब्ध करून देणं यात भारताने जी कामगिरी केली आहे याचा फायदा ब्रिक्समधल्या विकसनशील देशांना आणि ब्रिक्सच्या पलीकडे जाऊनही विकसित देशांना सुद्धा होऊ शकतो. ही या बैठकीची फलनिष्पत्ती आपल्याला म्हणता येईल. विविध देशांमध्ये डिजिटल पायाभूत सुविधा उपलब्ध करणं आणि डिजिटल उद्योग उभारणं
यासाठी सर्व बैठका महत्त्वाच्या ठरू शकतात. पण या सगळ्याचा एक महत्त्वाचा फायदा जर आपण बघायला गेलो तर आजपर्यंत जागतिक अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने विकसित देशांवर आधारित आपल्याला दिसते. आणि आपण यासाठी सुद्धा जर वित्तपुरवठा पाहिला तर ज्या जागतिक आंतरराष्ट्रीय संस्था आहेत, वित्तीय संस्था आहेत, या आजही विकसित देशांच्या अंमलाखाली किंवा त्यांच्या टाचेखाली असल्याचं आपल्याला दिसतं. अशा वेळेला ब्रिक्स बँकेच्या माध्यमातून पर्यायी वित्तपुरवठा करणं किंवा जागतिक प्रश्नांवर भांडवल उपलब्ध करण्यासाठी ब्रिक्स देशांनी एकत्र येणं, याच पद्धतीने भविष्यात काही प्रमाणात डॉलरवरचं अवलंबित्व कमी करण्याचा प्रयत्न ब्रिक्सच्या माध्यमातून करणं हा ब्रिक्स देशांचा प्रयत्न राहिलाय. याशिवाय ब्रिक्समध्ये मोठी बाजारपेठ सुद्धा आहे. म्हणजे आपण भारत पाहिलं, चीन पाहिलं, ब्राझील पाहिलं किंवा नव्याने सामील झालेले इंडोनेशिया असेल, इजिप्त असतील, सौदी अरेबिया असतील, यासारख्या देशांमध्ये सुद्धा आपल्याला एक मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. अशा वेळेला आपण विकसित देशांच्या बाजारपेठांवर अवलंबून न राहता ब्रिक्सच्या बाजारपेठांचा फायदा हा विकसनशील देशांना आणि विशेषतः ब्रिक्स देशांना व्हावा, यासाठी सध्या ब्रिक्स गट प्रयत्नशील आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं. त्या पलीकडे जाऊन ग्लोबल गव्हर्नन्स असेल, इथे UN सिक्युरिटी काउन्सिल म्हणजेच सुरक्षा परिषदेत ब्रिक्सच्या देशांना आणि जागतिक दक्षिणेला आवाज प्राप्त करून देणं आणि सुरक्षा परिषदेत एक प्रकारचा बॅलन्स किंवा समतोल आणण्याचे सुद्धा प्रयत्न हे ब्रिक्स गटांकडनं केले जात आहेत. आणि याच सर्व गोष्टींचा विचार करता ब्रिक्स परिषदेचं महत्त्व आणि भारताकडे असलेलं 2026चं अध्यक्षपद महत्त्वाचं आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. श्रोते हो, पुणे, चेन्नई आणि जयपूर सोबतच मुंबईत आणि गुजरातमधील गांधीनगर इथं 19 ऑगस्टपासून वेगवेगळ्या कार्यगटांच्या 2 दिवसीय ब्रिक्स बैठका पार पडल्या. यामधल्या मुंबईत आयोजित परिषदेत वित्त आणि मध्यवर्ती बँक उपप्रमुखांनी सहभाग घेत चर्चा केली, तर गांधीनगरमध्ये युवा नेते, उद्योजक आणि प्रतिनिधींची परिषद पार पडली. याविषयी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक डॉक्टर अक्षय रानडे यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली. या बैठका म्हणजे गांधीनगर येथे झालेली ब्रिक्स युवा परिषद बैठक व युवा शिखर परिषद आणि मुंबई येथे झालेली ब्रिक्स वित्त व मध्यवर्ती बँक उपप्रमुखांची तिसरी बैठक. माझा मूलभूत मुद्दा असा आहे की या दोन्ही बैठका वेगवेगळ्या विषयांवर असल्या तरी त्याला एका व्यापक भारताच्या परराष्ट्र धोरणाचा भाग म्हणून आपण बघितलं पाहिजे. इथे ब्रिक्सला अधिक लोककेंद्रित, तंत्रज्ञानाभिमुख आणि वित्तीय दृष्ट्या सक्षम आणि ग्लोबल साऊथच्या हितांचे प्रतिनिधित्व करणारे व्यासपीठ बनवणे हे आहे. भारताने आपल्या 2026च्या अध्यक्षतेसाठी बिल्डिंग फॉर रेझिलियन्स, इनोव्हेशन, कोऑपरेशन अँड सस्टेनेबिलिटी ही चौकट स्वीकारली आहे. ही फक्त एक आकर्षक घोषणा नसून ती राजकीय सुरक्षा, आर्थिक, वित्तीय आणि लोकांमधील संपर्क या ब्रिक्सच्या सहकार्याच्या 3 स्तंभांना जोडणारी कार्यनीती आहे. आता गांधीनगर येथे 19-20 ऑगस्टला झालेल्या ब्रिक्स युवा परिषद बैठक आणि युवा शिखर परिषद बैठक हे वरवरून जरी आपल्याला युवा प्रतिनिधींचं एकत्रीकरण वाटत असलं तरी परराष्ट्र धोरणाच्या दृष्टीने आपण जर का बघितलं तर हा एक युवा कूटनीतीचा भाग म्हणून आपण बघायला हवा. आता युवा कूटनीती म्हणजे प्रामुख्याने पुढच्या पिढीत जे लोक नेतृत्व करणार आहेत, म्हणजे आज जे विद्यार्थी असतील, संशोधक असतील, स्टार्टअप उद्योजक असतील किंवा वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते असतील, ते उद्या शासन, उद्योग, तंत्रज्ञान आणि अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील नेतृत्व करणारे युवा लोक असतील. त्यामुळे त्यांच्याशी संपर्क हा दीर्घकालीन धोरणात्मक गुंतवणूक आहे असं मला वाटतं. गांधीनगरच्या बैठकीत शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार क्षमता, सर्वसमावेशक विकास इत्यादी गोष्टींवरती भर देण्यात आला. ह्याला आपण जनरली सॉफ्ट पॉवरच्या दृष्टिकोनातून बघतो. हे विषय जरी आपल्याला आता सॉफ्ट वाटत असले तरी प्रत्यक्षात ते राष्ट्रीय सामर्थ्याशी थेट जोडलेले आहेत. ज्या देशाची युवा लोकसंख्या कुशल, आरोग्यदृष्ट्या सक्षम आहेत त्या देशाची आर्थिक स्थिती, सामाजिक स्थैर्य आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढलेली आपल्याला दिसून येते. भारतासाठी याचे विशेष महत्व एवढ्यासाठी आहे की भारत दीर्घकाळापासून विकासाचे मॉडेल हे केवळ परकीय मदत किंवा आयातित तंत्रज्ञानावर अवलंबून नसून त्यातला पर्यायी मार्ग शोधणारे याच्या विचार मांडताना आपल्याला सातत्याने दिसतं. डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा असतील, नवउद्योग असतील, कौशल्यावर आधारित विकास असेल किंवा सामाजिक कल्याणासाठी डिजिटल एकीकरण असेल, यांसारख्या वेगवेगळ्या विषयांवरती भारताने ब्रिक्स भागीदारांसोबत सहकार्याच्या रूपात इच्छा मांडलेली आपल्याला दिसून येते. भारताच्या अध्यक्षतेत ब्रिक्स इन्क्युबेटर नेटवर्क, विज्ञान व संशोधन भांडार आणि युवा स्टार्टअप प्लॅटफॉर्म सारख्या उपक्रमांवर देखील भर दिलेला आपल्याला दिसून येतो. पण गांधीनगरची बैठक त्यामुळे भारताच्या सॉफ्ट पॉवरचे उदाहरण जसे आहे तसेच ते एक दीर्घकालीन कूटनीती आणि दीर्घकालीन इंटरेस्ट
मध्ये गुंतवणूक करण्याच्या दृष्टीने देखील आपण बघितले पाहिजे. आता मुंबईतील ब्रिक्स वित्त आणि मध्यवर्ती बँक उपप्रमुखांची जी तिसरी बैठक झाली, तिला आपल्याला एका वेगळ्या प्रकारे बघणं गरजेचं आहे. पण तरी सुद्धा त्याचा जर का धोरणात्मक आपण दृष्टिकोन बघितला, तर तो बऱ्यापैकी व्यापक आहे आणि एकंदर आपल्या परराष्ट्र धोरणाच्या दिशेला पूरक आहे असं मला वाटतं. तर वित्त मंत्रालय आणि मध्यवर्ती बँकेचे अधिकारी ज्या मुद्द्यांवर प्रामुख्याने संवाद करतात, त्यात जागतिक आर्थिक अस्थिरता असेल, चलनाविषयक चे प्रश्न असतील, वित्तीय स्थैर्य असेल किंवा एकंदरच विकासासाठी संसाधनांचा समावेश असे वेगवेगळे विषय चर्चेला असतात. ही बैठक भारताच्या ब्रिक्स अध्यक्षतेच्या अधिकृत कार्यक्रम पत्रिकेचा भागही आहे. आज जरी आपण एकंदर जागतिक आर्थिक व्यवस्था बघितली तर तिथे काही मर्यादित चलनं जसे डॉलर यांचा प्रभुत्व आपल्याला दिसून येतो. ह्या पार्श्वभूमीवर ब्रिक्स देशांसाठी एक मोठा प्रश्न असा आहे की आपला परस्पर व्यापार अधिक सुरक्षित, स्वस्त आणि त्याला स्थैर्य कसं मिळवून देण्यात येईल. याच संदर्भात सीमापार देयक अधिक जलद आणि कमी खर्चिक करण्याची देखील गरज ब्रिक्स राष्ट्रांना भासते. आता स्थानिक चलनातून व्यापार देयकांच्या शक्यतांवर चर्चा केली म्हणजे डॉलरला उद्या आपण बाजूला सारतोय अशातला तो भाग नाही किंवा आज भारत डॉलरला काहीतरी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न करतोय असं देखील बघून चालणार नाही. ती व्यवहारातील जोखीम कमी करणं किंवा चलनातील जी चढउतारांचा जो परिणाम असतो त्याला कमी करण्यासाठी एकत्रित काही पर्याय शोधता येतील का ह्या पार्श्वभूमीतून त्याला आपल्याला बघणं गरजेचं आहे. भारताच्या मध्यवर्ती बँकेनेही सीमापार देयक सुलभ, जलद आणि स्वस्त करण्यावरती भर दिलेला आपल्याला दिसून येतो. आता इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घेणं महत्वाचं आहे की वित्तीय स्वायत्तता जे आपण म्हणतो म्हणजे जागतिक अर्थव्यवस्थेतून अलुप्त राहणं असा त्याचा अर्थ नाही. उलट ती जी जागतिक अर्थव्यवस्था आहे त्यात अधिक समान अटींवर सहभाग कसा घेता येईल, व्यापारासाठी अनेक पर्याय कसे निर्माण करता येतील, देयक संरचना अजून सक्षम कसे करता येतील आणि विकासासाठी विश्वासार्ह वित्त पुरवठा उपलब्ध कसे करता येईल ह्यावर भर देणं त्याच्यात अभिप्रेत आहे. भारताच्या अध्यक्षतेतील जी लवचिकता या संकल्पनेचा जो संबंध आहे तो ह्याच पुरवठा साखळी, आरोग्य, ऊर्जा आणि इतर व्यवस्थापन आणि आर्थिक धक्क्यांना सामोरं जाण्यासाठी संस्थात्मक क्षमतेशी जोडली जाणारी आहे. या दोन्ही बैठकींचा तिसरा आणि मला वाटतं सगळ्यात महत्वाचा जो संदर्भ आहे तो ग्लोबल साऊथची आहे. ग्लोबल साऊथ ही फक्त भौगोलिक संज्ञा आज नाही, ती आशिया, आफ्रिका, लॅटिन अमेरिका यांच्यातील अनेक विकसनशील देशांच्या विकासात्मक चिंता, प्रतिनिधित्वाची मागणी आणि न्याय जागतिक व्यवस्थेची आकांक्षा व्यक्त करण्यासाठीच एक राजकीय संकल्पना आहे. भारत ब्रिक्सच्या माध्यमातून एक महत्वपूर्ण प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न करतो की म्हणजे जागतिक निर्णय प्रक्रियेत हे जे विकसनशील राष्ट्र आहेत ह्यांचा आवाज त्यांच्या लोकसंख्या, त्यांची आर्थिक क्षमता आणि त्यांच्या विकासांच्या गरजेच्या प्रमाणात ऐकला जातो आहे का, आणि जर तो ऐकला जात नसेल तर त्याला एक संघटितरित्या आपल्याला काय म्हणून प्रत्युत्तर देता येईल अशा दृष्टीने देखील भारत ब्रिक्स ह्या समूहाकडे बघतो. गांधीनगरमध्ये झालेली युवा परिषद असेल किंवा मुंबईत झालेली वित्तीय सहकार्यांवर भार देण्यासाठीची परिषद असेल, या दोन्ही गोष्टींना आपण ह्या व्यापक परराष्ट्र धोरणाच्या परिप्रेक्ष्यातूनच बघितलं पाहिजे. श्रोते हो, ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश असलेल्या ब्रिक्स संघटनेचा विस्तार होऊन या संघटनेत इजिप्त, इराण आणि संयुक्त अरब अमिराती या देशांचा नव्यानं समावेश झाला. ब्रिक्सच्या या विस्तारानंतर भारताकडे प्रथमच ब्रिक्सचं अध्यक्षपद आलं असल्यानं त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. या सर्व बैठकांमध्ये भारतानं मांडलेली भूमिका ही जागतिक बाजारपेठेत ग्लोबल साऊथ राष्ट्रांच्या हिताचं रक्षण करणं आणि जागतिक व्यवस्थेत सुधारणा घडवून आणण्याच्या दिशेनं उचललेलं एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य निकिता लाड, लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन मनीषा देवणे.